हाय प्रमोद. आज आपल्या हाय. बरोबर आज आपल्या बरोबर आहेत प्रमोद ज्ञानेश्वर बोडके. फार्मर, मॉडर्न फार्मर आहेत, एंटरप्रेन्योर आहेत आणि सोशली खूप चांगलं काम करत आहेत. आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. त्यांचे बाबा जे आहेत ज्ञानेश्वर बोडके यांचं फार मोठं नाव आहे फार्मिंग क्षेत्रामध्ये. फार मोठ्या प्रमाणात ते काम करत आहेत. त्यांना ऑलरेडी 3 नॅशनल पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. आपण जाणून घेऊया थोडंसं डिटेलमध्ये प्रमोद यांच्याशी गप्पा करून. प्रमोद, मला पहिले हे सांगा तुमचं व्यवसायाचं नाव काय आहे? आणि थोडी तुमची पार्श्वभूमी, एज्युकेशनल बॅकग्राऊंड. ओके. नमस्कार. मी प्रमोद बोडके. ऍक्च्युली मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि एक शेतकरी पण. तर आमची जी फार्मचं नाव आहे ते अभिनव फार्मर्स क्लब आहे. तर या नावानेच आम्ही पूर्ण जे शेतकरी आहे, आता पूर्ण महाराष्ट्रभर 2.5 लाख शेतकरी आम्ही एकत्र येऊन सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम करतो. म्हणजे सेंद्रिय शेती करून ते सगळे जे येणारे प्रॉडक्ट आहेत ते घरोघरी विकतो. हा आमचा मेन कन्सेप्ट आहे. तर मी बाय प्रोफेशनल मेकॅनिकल इंजिनिअरिंग असल्यामुळं तर शेतीमध्ये जे महत्वाचे प्रॉब्लेम येतात ते म्हणजे एकतर मजूर समस्या आणि मार्केटिंग. त्या समस्येला जर आपल्याला काहीतरी उपाय काढायचा असेल, तर त्यासाठी नवीन पिढीने यामध्ये पुढे आलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही लहानपणापासून शेतीमध्ये काम करायचो. तर आम्हाला ते लक्षात आलं होतं, की शेतीमध्ये आपल्याला खूप लोकांची गरज आहे आणि तिथं जर लोकं मिळाली नाही, तर शेती आपली तशीच अडून राहते. तर ते बरोबर. लक्षात आल्यामुळं आम्ही शिक्षण घेऊन शेतीमध्ये आलो आणि या शिक्षणाचा उपयोग शेतीमध्ये जी मजूर समस्या आहे, मार्केटिंग आहे, त्याच्यावर आपल्याला काही उपाय काढता येईल याच्यासाठी आम्ही शिक्षणाचा फायदा यामध्ये केला. आता याबरोबर आमच्याबरोबर 2.5 लाख शेतकऱ्यांची 1.5 लाख मुलं आहे, ज्यांचं चांगलं शिक्षण होऊन ती या क्षेत्रामध्ये काम करतात, शेतीच्या क्षेत्रामध्ये. ॲज अ उद्योजक म्हणून आम्ही काम करतो. म्हणजे बरोबर. शेती सांभाळून आम्ही आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा किंवा जे काही आम्ही शिक्षण घेतलंय त्याचा उपयोग शेतीमध्ये आपल्याला कसा करता येईल. म्हणजे आम्ही मग शेतीसाठी लागणाऱ्या छोट्या-मोठ्या मशिनरी, हायड्रोपोनिक चारा गाईसाठी लागणारा, बायोगॅस ज्याच्यामुळे आपण फर्टिलायझर बनवतो. त्याच्यानंतर शेतीला लागणारे ऑटोमेशन्स असे सगळे इक्विपमेंट करायला आम्ही लागलो आणि याच्यातनं आमचा बिझनेस हे होतो. शेतीला लागणारे सगळे अवजारही मिळतात आणि शेती पण चांगली करून त्याची विक्री घरोघरी जाऊन करतो. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा जो उपयोग आहे तो आम्ही त्याच्यामध्ये केला. ओके. नवीन पिढीने त्याच्यामध्ये आम्हाला खूप मदत केली. सो तर त्याच्या प्रमोद, पद्धतीनेच आम्ही मार्केटिंग आणि यामध्ये मार्केट हो, यामध्ये आता फार्मिंग हा खूप मोठा विषय आहे. आपल्याला बरोबर. एका कॉलमध्ये सगळं काही कव्हर करता येणार नाही. परंतु हो, अ, हो, हो, हो. जर तुम्ही मला 4-5 मेन जे आर्थिक मिळकतीचे जे पर्याय आहे शेतीमध्ये, ओके. महत्त्वाचे 4 हो, ते 5 कुठले साधन आहेत, की ज्यामधनं एक चांगली मिळकत होते आहे? हो. आता जी पहिली मिळकत आहे ती म्हणजे आपलं प्रोडक्शन शेतीचं येणारं. त्याच्यातनं तुमचं मेन इन्कम असणार आहे. जो काही तुम्ही भाजीपाला करणार तो ऑर्गॅनिक पद्धतीने करायचा एवढं फक्त लक्षात ठेवा आणि तो घरोघरी जाऊन विकायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले पैसे गाया सांभाळतो, तर त्याच्यामधल्या देशी गाया जर त्या असल्या, तर मेडिसिन म्हणून आता खूप चांगला उपयोग होतोय. त्या दुधातनंही तुम्हाला चांगली मिळकत मिळू शकते आणि शेतीला लागणारे अवजारं, तर हा मोठा खूप कन्सेप्ट आहे, की शेतीला लागणारे अवजारं खूप आहे. पण जी ऍक्च्युअल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, की जी ऍक्च्युअल शेतकऱ्यांना गरजेची आहे, ती जर अवजारं तुम्ही बनवली, तर त्याचाही तुम्हाला एक चांगला उद्योजक म्हणून तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं. आणि चौथं म्हणजे आता वीकेंड फार्मिंग एक कन्सेप्ट आलाय. हं. ज्याच्यामध्ये आता जे आपले जवळपास आमचे खूप ग्राहक आहे, त्यांना आम्ही भाजीपाला देतो. त्यांची बरोबर. शेती गावाकडे, पण त्यांना शेती करण्याची खूप इच्छा आहे. ते म्हणतात, की आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही वीकेंड फार्मिंग एक कन्सेप्ट आणला. त्याच्यातनं आठवड्यातनं 2 दिवस येऊन ते काम करतात. लागणारा भाजीपालाही स्वतः उगवतात आणि स्वतः घरी घेऊन जातात. मग जे काही त्याचं इन्कम असेल आम्ही वर्षाला वगैरे ते ठरवतो. मेंटेनन्स हे आम्ही करतो. फक्त आठवड्यातनं 2 दिवस येऊन ते काम करतात. तर अशा 4-5 गोष्टी आहे शेतीमध्ये, की ज्याच्यातनं चांगला आम्हाला तरी आता आर्थिक खूप चांगल्या पद्धतीने इन्कम मिळत आहे. परफेक्ट. आणि प्रमोदजी, हां. यामध्ये आता तुम्हाला शेतीमध्ये नक्कीच बाबा जवळ असल्यामुळे आणि त्यांनी एवढं सक्सेसफुली त्यांचं नाव झाल्यामुळे तुम्ही या क्षेत्रात नक्की आलात. परंतु अशी अजून काही प्रेरणा होती? कारण बरोबर, की तुमचे जे कॉलेज फ्रेंड्स असतील, नंतर तुम्ही तरुण आहात, तर बरोबर. या एजमध्ये तुमच्या बरेच काही ड्रीम्स असतील. आपल्याला पटकन या गोष्टी करायच्या आहेत, सॅलरी एवढी आहे. प्लस तुम्ही हिंजेवाडी क्षेत्रामध्ये राहतात, तर आय-टी क्षेत्र जवळ आहे.
त्यामुळे तुम्ही बॅलन्स कसं बरोबर. केलं? बॅलन्स कसं केलं, की या अ, शेतीमध्येच आपल्याला करियर करायचं आहे आणि यातनं काय प्रेरणा तुम्ही घेतली? प्रेरणा. ऍक्च्युली आमची प्रेरणा आमचे वडील आणि आमचे जे 2.5 लाख शेतकरी तेच होते. कारण की कसं आहे, लहानपणापासून मी जसं म्हणलो की बॅकग्राऊंड शेतीचं होतं. त्याच्यामुळे शेतीत काम करताना आम्हाला असं कधीच म्हणजे वडिलांनी असं कधी भासू दिलं नाही, की शेतीत काम करतोय म्हणून तुला या गोष्टीची कमतरता आहे किंवा आपल्याकडे पैसे नाहीये. हे आम्हाला जाणवलं, की बाबा आपलं चांगलं कॉलेजमध्ये शिक्षण झालं, घरी बंगला आहे, गाडी आहे. म्हणजे सगळं आम्ही ज्या गोष्टी मागितल्या त्या आम्हाला मिळाल्या. तर आमचं एक होतं, की बाबा जर शेतीमधनं एवढा चांगला इन्कम मिळतोय आणि एक 10वी शिकलेल्या शेतकऱ्याचं जर लोक अपॉइंटमेंट घेऊन येत असेल भेटायला, तर नक्की शेतीमध्ये काहीतरी आहे. आम्ही तो विचार थोडासा केला आणि खूप मोठी मोठी लोक यायची, जे सांगायची की बाबा आमच्या खूप मोठ्या इंडस्ट्रीज आहे. पण आम्हाला जे महत्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आम्हाला समाधान नाही. पैसे खूप आहे आमच्याकडे, हं, हं. पण समाधान अजिबात मिळत नाहीये. कारण कंटिन्यू लोकांचे फोन हे म्हणजे शांतता नाही, खाण्याकडे लक्ष नाही, काहीच नाही. तर बरोबर. तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. तुम्हाला समाधान मिळेल की तुम्ही चांगलं काम करताय, कोणाला फसवी वगैरे नाही, काही नाही, काही नाही. तर ते एक मोटिवेशन होतं. आणि जसं मी म्हणलो की आयटी पार्क खूप जवळ आहे. त्याच्यामुळे असं कॉलेज लाईफ मध्ये खूप लोकांनी सांगितलं की आयटी पार्क जवळ आहे, मग आयटी इंजिनियर कर, त्याच्यात तुला चांगला स्कोप मिळेल. पण आमचं एक होतं की बाबा आम्ही म्हणलो की जर जसे बाकीचे सगळे प्रोफेशन असतात की इंजिनिअरचा मुलगा म्हणतो इंजिनियर होणार, डॉक्टरचा डॉक्टर. पण शेतकऱ्यांची मुलं कधी म्हणत नाही की शेती करायची. का आता त्यांना परवडत नाही किंवा पैसे नाही त्याच्यामध्ये. पण आम्हाला त्या गोष्टी नव्हत्या. आम्हाला एक तर पैसे चांगले मिळत होते आणि आमचं एक होतं की नाही जर वडिलांनी एवढं चांगलं काम केलंय, तर आमच्या पण मनात नाही इच्छा आली की नाही आपण शेतकऱ्यांसाठी काम करू. कारण या गोष्टीत काम करणारे लोक खूप कमी. बरोबर. आमचं संस्कारच असे होते की बाबा तुम्ही या पद्धतीत काय करता आलं तुम्हाला तर खूप चांगलं होईल. कारण खूप लोकांच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायला कोणी मी पुढे येत नाही. याच प्रश्नाकडे येतोय ऍक्च्युली. आता हो, आम्ही सगळे फार्मिंग बॅकग्राऊंडचे नाहीये. मोस्ट ऑफ द पीपल आर फ्रॉम द टेक्निकल इंजिनिअरिंग किंवा बरोबर, अकाउंटिंग किंवा सर्व्हिस इंडस्ट्री किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. आता बऱ्याचदा आम्ही न्यूजपेपरमध्ये बघतो, की या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. बरोबर, तर हा विषय हा आहे, की शेती खरंच फायदेशीर आहे का? कारण की शेवटी निसर्गावरची डिपेंडन्सी जी आहे, ती फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि शेवटी असं बोललं जातं, बरोबर, की शेतकऱ्याचा मुलगा शेती यासाठी करत नाही, की शेवटी त्याला कुठेतरी एक गॅम्बलिंग म्हणून, एक जुगार म्हणून सुद्धा आता बघितलं जातंय. पण काही बरोबर, शेतकरी यशस्वी आहेत आणि बरेचसे शेतकरी अयशस्वी आहेत. तर याचं नेमकं उत्तर बरोबर. काय आहे आणि नेमकं हा प्रॉब्लेम का होतो? हां. आता याचे जर आपण प्रॉब्लेम बघितले ना, तर याच्यात शेतकरी जो सक्सेसफुल होत नाही, त्याच्यात एक मेन कारण म्हणजे त्याचं शिक्षण नाहीये किंवा त्याला तो जो माल पिकवतो, तो दलाल म्हणतो. म्हणजे जे आपले मार्केट यार्ड वगैरे बाजारपेठ असतात, ते ठरवतात, की शेतकऱ्यांनी काय करायचं. ते तो करतो आणि ते देतो मार्केटला. त्याच्यामुळे त्याला रेट पण मिळत नाहीये. जसं आता तुम्ही म्हणले, की सगळं एन्व्हायर्नमेंटवर डिपेंड आहे. म्हणजे आपल्या वातावरणावर सगळं डिपेंड शेती राहते. पण आता इथून पुढच्या 5 वर्षात वातावरण वगैरे राहणार नाही. म्हणजे जे आपले सीझन आहे, खरीप, रब्बी हंगाम जे आपण म्हणतो, की त्याच्यात हेच केलं पाहिजे तेच. ते हंगाम पूर्ण चेंज होणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आता थोडंसं नवीन पद्धतीचं फार्मिंग थोडंसं केलं पाहिजे. वेगळ्या पद्धतीने. वेगळी पद्धत म्हणजे काय तर कंट्रोल फार्मिंग. कंट्रोल फार्मिंग जर शेतकऱ्यांनी केलं, तर नक्की त्याला प्रॉफिट मिळणार आहे. कारण इथं आपण सीझन पाळत नाही. म्हणजे की ह्या सीझनला ही भाजी आली, तर ती सगळे शेतकरी करतात. मग त्या सीझनला जर ती भाजी केली, तर त्याला रेट मिळणारच नाही. पण आपण जर ऑफ सीझन मध्ये थोडंसं काम करायला सुरुवात केली, म्हणजे कंट्रोल फार्मिंग मध्ये, तर त्याच्यात खूप चांगला फायदा आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं सगळ्यात प्रमोद महत्त्वाचा प्रॉब्लेम थोडंसं हो. कंट्रोल फार्मिंग म्हणजे काय? थोडंसं सांगणार? हो, कंट्रोल फार्मिंग म्हणजे आता आपलं जसं पॉलिटिनल मधलं फार्मिंग, शेडनेट मधलं फार्मिंग याच्यामध्ये 3 ऋतू कंट्रोल केले जातात. अच्छा. पावसाळा, थंडी आणि उन्हाळा. ओके. त्याच्यामुळं जसं आपल्याला राहायला घर असतं तसं पिकांसाठी. याच्यामध्ये रोगराई पण कमी असते, पाणी पण कमी लागतं. वीड आता खूप शेतकऱ्यांना गवत काढणीचे प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम याच्यामध्ये सॉल्व्ह होऊन जातो. तर या पद्धतीचं फार्मिंग केलं जातं कंट्रोल फार्मिंगमध्ये. आणि मी जसं म्हणलो, की शेतकऱ्यांना सगळ्यात जो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो मार्केटिंग. बरोबर, शेतकऱ्यांना आपला माल, स्वतःचा माल स्वतः विकायला लाज वाटते. बरोबर, आता जर त्याने तो माल विकला नाही, दुसऱ्याला विकायला लावला, तर प्रॉफिट हे त्यांनाच मिळणार आहे. बरोबर. शेतकऱ्याला कधी प्रॉफिट मिळणार जेव्हा तो स्वतःचा माल स्वतः विक्री करेल. त्याच्यामुळं आम्ही म्हणलो ना, की आमच्या जी सिस्टम आहे याच्यामध्ये आम्ही काही प्रोडक्शन मध्ये खूप भारी नाहीये.
आम्ही बरोबर. मार्केटिंग मध्ये खूप भारी आहे, त्याच्यामुळे अभिनव फार्मर्स क्लबचं मग नाव एवढं पुढे आलं. मग मग एवढे तुम्ही लाखो शेतकरी आहे सगळे. तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला काय सजेस्ट करणार की मार्केटिंग हा खूप अगेन खूप मोठा विषय आहे, परंतु त्याने मग विषय फार्मिंग बरोबर. करायची का मार्केटिंग करायची? ऍक्च्युली सगळ्यात चांगलं शेतमालाचं मार्केटिंग हा शेतकरीच करू शकतो. कारण आम्हाला माहिती आहे आमच्या प्रॉडक्टला आम्ही कसं उगवलंय, त्याला किती दिवस घालवलेत, ते कोणत्या परिस्थितीमध्ये उगवलंय. त्याच्यामुळं आपल्या मालाचं मार्केटिंग जर शेतकऱ्यांनी स्वतः केलं तर 100% प्रॉफिट हे शेतकऱ्याला मिळतं. जर 100% प्रॉफिट तुम्ही म्हणला, आज बाजारामध्ये 10 रुपयाचा मार्केटला भाजीपाला तुम्ही 40 रुपयाने खाताय, म्हणजे मधले जे 30 रुपये ते जर शेतकऱ्याला मिळाले, पण तो गरीब प्रमोद, राहणारच यामध्ये नाही. यामध्ये विषय काय आहे, तुम्ही शहराच्या जवळ आहात, बरोबर. त्यामुळे कदाचित तुम्हाला शहराचा ऍक्सेस खूप जवळ असल्यामुळे तुम्ही ते करू शकता सक्सेसफुली. हो. परंतु जो हा शेतकरी हा. नाशिकमध्ये आहे किंवा जो परभणीमध्ये बरोबर. आहे किंवा जो अकोल्याला आहे किंवा जो जळगावला आहे, ओके, बरोबर. त्यांना सिटीचं ऍक्सेसिबिलिटी नाहीये आणि ते जनरली एकच गोष्टीचं पीक घेतात, प्रोडक्शन घेतात. त्यामुळे त्यांनी मग मार्केटिंग कशी करावी? आता आता याच्यामध्ये एक मेन कारण म्हणजे की सिटीचा ऍक्सेस जरी असला नसला तरी काही हरकत नाही. कारण भाजीपाला, फळ, धान्य प्रत्येक माणसाला लागतं. गावात पण लागतं, शहरात पण लागतं. तर आपण काय करायचं, ठीक आहे, तुम्ही जरी गावात असाल तरी एक 20-25 किलोमीटरच्या एरियात तुम्हाला कोणती कॉलेज, हॉस्पिटल, ग्रामपंचायत ऑफिस, जिल्हा परिषदचे ऑफिस जे असतात, जी लोक जॉब करतात त्यांना भाजीपाला हा लागणारच. ती कुठेतरी मार्केटला जाणार, हातगाडीहून भाजीपाला घेणार, रस्त्यावरून भाजीपाला घेणार. जर तुम्ही त्यांच्याकडे गेले, त्यांना सगळं सांगितलं की बाबा मी गाईच्या शेण गोमूत्रावर शेती करतोय सेंद्रिय पद्धतीने, त्याच्यातनं मी तुम्हाला सगळा भाजीपाला उगवून देऊ शकतो आठवड्यातनं 1 दिवस 2 दिवस, तर ती लोक तयार होणार आहे. आणि जी लोक जॉब करतात त्यांच्याकडे चांगले पैसे आहेत, त्या लोकांना चांगलं खायचं आहे, ती लोक अशाच चांगल्या शेतकऱ्यांना शोधतात. त्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही. आता आम्ही देखील आयटी पार्कच्या जवळ आहे, पण आम्ही पण 20-25 किलोमीटर जाऊन पुण्यामध्ये माल विकतो. का तर हाऊसवाईफ जिथे जास्त आहे तिथे ऍक्च्युअली मध्ये काय म्हणतो भाज्या वगैरे तयार केल्या जातात घरी, तिथंच तुम्हाला माल विकावा लागणार. त्याच्यामुळे म्हणजे थोडस या शेवटी पद्धतीने काम केलं तर सगळ्या शेतकऱ्यांना ग्राहक मिळतील. शेवटी यामध्ये टीम जी आहे, कारण जो मेन शेतकरी आहे तो तर शेतीवर लक्ष देईल, परंतु बरोबर. त्याच्याकडे टीम जी आहे, त्या टीम बद्दल तुम्ही काय हो. सांगणार? कारण की हो. हे एका माणसाचं काम नाहीये शेती, म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली बरोबर आहे. इन्व्हॉल्व असते, राईट? त्याबद्दल बरोबर. थोडस तुम्ही सांगणार? हो, आता याच्यामध्ये कसं आहे ना, पहिलं सुरुवात करताना तुम्हाला स्वतःलाच करावी लागणार. शेतकऱ्याच्या फॅमिलीने त्याच्यामध्ये त्यांना जर सपोर्ट केला तर खूप चांगलं काम होतं. म्हणजे 2 जण समजा प्रोडक्शनची जबाबदारी घेतील, समजा आई वडील प्रोडक्शनची जबाबदारी घेतील, जी नवीन पिढी आहे ज्यांचं थोडं शिक्षण झालेलं आहे, त्यांचा फायदा आपण मार्केटिंगसाठी चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण एखाद्या कस्टमरला कन्व्हिन्स करण्याची ताकद थोडीशी नवीन पिढीमध्ये आहे. तुम्ही प्रॉडक्टची व्हॅल्यू सांगू शकता, न्यूट्रिशन व्हॅल्यू, काही रेसिपी सांगू शकता. त्याच्यामुळे ग्राहक तुमच्या प्रॉडक्टला चांगली मागणी देतील. आणि अशा पद्धतीने जर काम वाटलं तर तुम्हाला 1 एकरची शेती करायची. त्याच्यातनं तुम्हाला 10 ते 15 ग्राहकांना जर तुम्ही आठवड्याभरातनं एकदा दोनदा जर भाजीपाला द्यायला लागले, तरी महिन्याला तुम्हाला कमीत कमी जरी म्हणलं 50,000 ते 60,000 रुपये मिळू शकतात या सिस्टम मध्ये. एका एकर मध्ये एका एकर मध्ये. 50,000 ते 60,000 रुपये निघू शकतात आरामात. हो. हो हो, आरामात. ओके. आणि तुम्ही काही कन्सल्टन्सी वगैरे हो. पण करतात का? आता समजा एखादा शेतकरी आहे, त्याच्याकडे 5 एकर आहे. बरोबर. पण समजा तो महिन्याला बरोबर. 1,00,000 रुपये सुद्धा घेऊ शकत नाहीये आजच्या घडीला. आणि समजा त्याने हो आपली व्हिडिओ हो हो. पाहिली, ही वाली. तर बरोबर. त्याला तुम्ही काही कन्सल्टन्सी, काही गाईडन्स किंवा तो तुमच्याशी कसा कनेक्ट करू शकतो? हो, आता याच्यामध्ये कन्सल्टन्सीचं असं आहे की आपण आपलं ट्रेनिंग सेंटर आहे. आठवड्यातनं 2 दिवस आपले ट्रेनिंग असतात, शनिवार, रविवार. तर या ट्रेनिंगला त्यांनी एकदा अटेंड केलं की त्यांना बेसिक आयडिया येते की नक्की आपल्याला करायचंय काय, किंवा आपण एका एकर मधनं महिन्याला 50,000-60,000 रुपये कसे कमवू शकतो. हे एकदा त्यांच्या लक्षात आलं, जसं तुम्ही म्हणले की त्यांची 5 एकर जमीन आहे, तर आपण त्यांना पूर्ण प्लॅनिंग पासून सगळ्या गोष्टी करून देऊ शकतो की तुम्हाला या पद्धतीने करायचंय. भाजीपाला, फळं, धान्य हे असं पिकवायचे गाईच्या शेण गोमूत्रावर आणि ते घरोघरी जाऊन विकायचं. तर मार्केटिंगसाठी आम्ही मदत करू. म्हणजे तुम्ही म्हणले की नाशिक, अकोला, अमरावती इथं जर तुम्ही सुरू केलं, तर जवळपास तिथले काही ग्राहक आमच्या ऑलरेडी ओळखीचे असतात किंवा त्यांची आम्हाला रिक्वायरमेंट आलेली असते. फक्त तुम्हाला तिथं सुरू केलं, तुमचा जम चांगला बसला, की आम्ही ते ग्राहकही तुम्हाला जॉईन करून देऊ.
त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सुरुवात करता येऊ शकते. कन्सल्टन्सी याच्या आम्ही असं म्हणतो की आमचं मार्गदर्शन हे तुमच्यासाठी जर चांगलं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही घेतलेलं नक्की चांगलं. पण तुम्ही इथे येऊन पहिला प्रॅक्टिकली हा सगळा कन्सेप्ट बघून घ्यायचा. फक्त फोनवरून बोलून काही सुरू करायचं नाही. इथं यायचं, कारण मातीत हात घातल्याशिवाय तुम्हाला शेती जमणार नाही. त्याच्यामुळे परफेक्ट. स्वतः या, सगळं ट्रेनिंग अटेंड करा, सगळं बघून घ्या आणि मग सुरू करा. तुमच्या सोबत एकदा तुमचं ट्रेनिंग झालं म्हणजे तुम्ही आमच्या फॅमिलीचे मेंबर. तिथून पुढे मार्गदर्शन जे लागेल ते आम्ही सगळं करू. फक्त तुम्हाला स्वतःला ती सुरुवात करावी लागेल. आम्ही तुमच्या सोबत कायम राहणार. करेक्ट, करेक्ट. आता प्रमोद, तुम्ही, मी सांगेल हो, सेकंड किंवा थर्ड जनरेशन एंटरप्रेनर असू शकतात, कारण बाबा होते, तुम्हाला तो एक इन्फ्रास्ट्रक्चर मिळाला. पण समजा बरोबर आता काही तरुण पिढी आहे, कदाचित ही व्हिडिओ बघितल्यावर किंवा कुठेतरी बॅक ऑफ द हो माइंड त्यांच्याकडे बरीचशी जमीन आहे, परंतु आहे. त्यातनं ते पीक घेत नाहीये आणि त्यांना आता ते बरोबर. पोटेन्शियल दिसतंय, की मी शहरात हो, येऊन काय करतोय, माझ्या घरी सगळं काही आहे, सगळ्या बरोबर, संपन्नता आहे, सुख समाधान आहे, जागा आहे, पण तो धडपड करत बरोबर, जगत तो शहरात येतोय. बरोबर. तर तो, असं म्हणायला गेलं तर फर्स्ट फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरच म्हणता येईल त्याला, कारण तो वेगळ्या पद्धतीने, नवीन विचाराने आणि नवीन नॉलेज घेऊन तो शेती करणार आहे. करेक्ट. तर बरोबर. त्याला तुम्ही काय गाईड करणार, की त्याने सुरुवात कशी केली पाहिजे? त्याच्याकडे फक्त आता जागा आहे. ओके. तर आता जे नवीन एंटरप्रेनर याच्यामध्ये येणार आहे, त्यांच्यासाठी माझा हाच सल्ला राहील, की तुम्ही आता ठीक आहे, ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी जॉब केला तर काही हरकत नाहीये. पण ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेतीच केली पाहिजे हे आमचं म्हणणे आहे. कारण पूर्ण जगाला जगवण्यासाठी आपल्याला भाजीपाला, फळधान्य हे पिकवणं आणि विकणं हे गरजेचंच आहे. त्याच्यामुळे पहिलं मला त्याला हे सांगावं लागेल, की तुमची मानसिकता तुम्ही अशी तयार करा, की ऑप्शन वगैरे ठेवू नका जेवण. एकच ऑप्शन, की शेती हा माझा उद्योग आहे. त्याला मी उद्योग म्हणूनच करणार. मग त्याच्यासाठी काही झालं तरी चालेल. असा जर त्यांनी माइंडसेट ठेवला तर ते सक्सेसफुल होणारच आहे. त्यांनी त्या विचाराने यामध्ये यावं. प्रॉपर नॉलेज घ्यावं. आता काय ना, खूप ऑप्शन आहे लोकांकडे, की मी हे करतो. ऍग्रीमध्ये पण खूप लोकांना वाटतं मी ते करू, ते करू. कोटीमध्ये पैसे कमवू. असं काही होत नाही. याच्यामध्ये तुम्हाला कोटीचं समाधान मिळेल. पैसे तुम्हाला जगण्या इतकेच मिळणार. हे महत्वाचं आहे. म्हणजे खूप लोकांचं असतं, की मी एवढी 10 एकर शेती करतो आणि मग कोटीमध्ये पैसे कमवतो. पण तर काही काही फायदा फार्मर नाहीये. आहेत ना प्रमोद, तुम्ही काही फार्मर आहेत ना आपल्या भारतामध्ये, जे हो, कोटीमध्ये रुपये कमवत आहेत आणि फार्मिंग ही सक्सेसफुली करतायत. तसेही आहेत. हो, बरोबर. हो, तसे आहेत, पण ते क्वचितच आहे ना. म्हणजे कारण आपल्या एक इथं कसं आहे ना, रिअलिस्टिक गोल घेऊन चला तुम्ही, असं तुम्हाला म्हणायचं. एक हो, हो, रिअलिस्टिक. हो. असं म्हणायचं, आता आमची शेती जी राहते ना, ही स्मॉल फार्मरसाठी. कारण बरोबर. आपल्या भारतामध्ये 90% शेतकरी हे स्मॉल लेवलला काम करतात. किंवा आता जॉईंट फॅमिली पण राहिली नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे भाग झाल्यामुळे प्रत्येकाकडे 1-2 एकर जमीनच असते. तर याच्यामध्ये खूप चांगलं काम करू शकतो. कारण मी जसं म्हणलो, की मजूर आता आपल्या शेतीला भेटणार नाही. नाही. तुम्हाला स्वतः शेतीत काम करावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेतीत उतरलं पाहिजे. सगळ्या गोष्टी म्हणजे गाईची धार असू द्या किंवा प्रोडक्शन असू द्या किंवा विक्री स्वतः तुम्हाला करावे लागणार. त्याच्यामुळे प्रॉपर त्या गोष्टीचं नॉलेज घ्या आणि सेंद्रिय शेती करत असेल तर ती ऑर्गॅनिकच करा. का म्हणतोय मी याच्यासाठी, की आम्ही पण याच्या आधी फुल शेती केली. त्याच्यानंतर नाही, मी एक्झोटिक फार्मिंग ऑर्गेनिक केलं. ऑर्गेनिक परदेशी विषयावर मी ऑर्गेनिक विषयावर येतो प्रमोद. त्याच्या ओके. अगोदर हो, जे हो. तुम्ही वाक्य वापरलं, की आता शेतीला मजूर मिळणार नाही, जे सत्यही आहे, बरोबर, वास्तव आहे. तर बरोबर. मॉडर्न फार्मिंग म्हणजे हो. कशा पद्धतीची असते? काय इक्विपमेंट्स आहे? कारण आता आमच्यासाठी फार्मिंग म्हणजे आम्ही टीव्ही मध्ये, व्हिडिओज मध्ये जे दिसतं, मूव्हीज मध्ये जे दिसतं, बरोबर, ती फार्मिंग. आता युरोपमध्ये किंवा US त्या साईडला फार्मिंग वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यांचे इक्विपमेंट्स पण बरोबर. मॉडर्न आहेत. तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे मॉडर्न आहात. आहे. तर हो. मॉडर्नायझेशन, फार्मिंगचं मॉडर्नायझेशन आजच्या डेटला तुम्ही काय यूज करता आहात? ओके. जे एखादा ग्रामीण ओके. बरोबर. फार्मर यूज केलं, की त्याची लाईफ अजून सुकर होईल. थोड्या पैशामध्ये. चुकलं. थोड्याच हो, हो. पैशामध्ये जास्त आउटपुट निघेल. त्याचे 1-2 उदाहरणं तुम्ही दिले तर. बरोबर. आणि मॉडर्न फार्मिंग तुम्ही कुठे बघत आहात? हो. आता मॉडर्न फार्मिंग इन द सेन्स, की मी जसं म्हणलो कंट्रोल फार्मिंग हे गरजेचं आहे आता. हे मॉडर्न फार्मिंगच आहे तुमचं. कारण हे जर केलं तर तुम्ही तिन्ही सीझन मध्ये पिकं काढू शकता. म्हणजे तुम्ही एक वेगळा विचार घेऊन मनात येतात आता. त्याच्यानंतर तुम्हाला जे शेतकामं असतात म्हणजे जे अवघड काम, नांगरणी, बेड तयार करणे, सरी पाडणे, खतं मिक्स करणे, याच्यासाठी खूप मजूर लागतात. याच्यासाठी आता आपल्याला इक्विपमेंटचा युज करायचा आहे म्हणजे पॉवर टिलर. जे आपले मोठे ट्रॅक्टर आहे त्याचं तर काम राहिलं नाही शेतीमध्ये.
कारण त्याच्यामुळं आपल्या शेतीचं वाटोळच होते. कारण 1.5-2 फुटाची माती म्हणजे जी मृद झालेली माती असते जिच्यात काही जीवाणू नसतात ती वर काढली जाते. ट्रॅक्टरचं वजन इतकं असतं की त्या वजनाने जीवाणू मारतात. त्यामुळे मोठ्या ट्रॅक्टरचं काम आपल्याला नाही या शेतीमध्ये. त्याच्यामुळे छोटे ट्रॅक्टर पॉवर टिलर जे आपण म्हणतो त्याचं काम खूप आहे. आणि अगदी म्हणजे तुमचा म्हणजे दीड तुम्हाला दोन लाख रुपयाचा पॉवर टिलर आम्ही अगदी जस्ट 45,000 प्रमोद रुपयात केला. प्रमोद एक विचारायचं आहे. मग जे मूवीज मध्ये जे ट्रॅक्टर हो दाखवलं जातं हो बोला. पहिल्यापासून जे ट्रॅक्टर युज करताय फार्मिंग मध्ये, बरोबर. तर इट वॉज अ रॉंग मेथड. हो 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 रॉंग मेथड असं तुम्हाला म्हणायचंय. म्हणजे तुमच्याकडे कितीही हो हो शेतीची हो साईज असली ऍक्च्युली तरी हो ट्रॅक्टर वापरला नाही पाहिजे आयडियली, असं तुम्हाला म्हणायचं. बरोबर. ओके. कारण की आपल्या इथं कसं आहे ना, मोठ्या ट्रॅक्टरची सुरुवात कुठून झाली तर लोकांना असं वाटलं खोल नांगरणे म्हणजे मोठा ट्रॅक्टर. आणि अच्छा. मी जसं म्हणलो की 4 ते 6 इंचाची मातीच फक्त जिवंत असते. त्याच्या हम्म, खालची माती तर डेड असते. मग ती वरती काढून तुम्हाला फायदा तसा काहीच नाही. बरोबर. आणि मोठ्या ट्रॅक्टरने मेन तेच आहे की 1.5-2 फुटाची माती काढली जाते. आणि त्याच्यामुळे आम्ही कसं आता आमचं जसं तुम्ही म्हणला की वडिलांचं बॅकग्राऊंड शेतीचं होतं. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी लक्षात येत गेल्या. मग आम्ही इक्विपमेंट पण लाईट वेट काढली. त्यांचं बरोबर. वजन अगदी 60-65 किलो, ज्यांच्यामुळे एक महिला देखील ती शेती करू शकते. या पद्धतीची इक्विपमेंट लाईट वेट आणि अगदी मेंटेनन्स कॉस्ट झिरो म्हणला तरी चालेल. अरे वा. कारण जर मेंटेनन्स कॉस्ट राहिली तर शेतकरी त्याच्यामध्ये काम करणार नाही. परफेक्ट. आणि मी जसं म्हणलो ना की इक्विपमेंट खूप आहे भारतात पण ती शेतकऱ्यांच्या कामाची नाही बऱ्यापैकी. कारण एक तर त्यांची प्राइस खूप हाय नाही, ते इतके कॉम्प्लिकेटेड आहे की ते चालवायला वेगळा माणूस असतो. इथं आम्ही इक्विपमेंट एवढे लाईट वेट बनवलेत आणि की जे शेतकरी इझिली चालू शकतो. त्याच्यात ते एक आलं. त्याच्यानंतर छोटे पोर्टेबल स्प्रे पंप. आता ते पाठीवर पंप घेऊन फवारणी करणं शक्य नाहीये. कारण ते एक पंप जरी मारला तरी पाठण दुखून येते. त्यामुळे लाईट वेट पंप, शेतीचं ऑटोमेशन खूप गरजेचं आहे. तुम्ही जर बाहेरच्या देशात बघितलं तर पाणी द्यायला, खत द्यायला माणसं नाही. कारण मी जसं म्हणलो की माणसं त्यांच्या मूड प्रमाणे मग पाणी आणि खतं देतात. शेतीला लागण्यासाठी नाही. म्हणजे प्लांटला जर 250 ml पाणी पाहिजे, पण आज माझा मूड खराब आहे. मी त्याला आज 1 लिटर पाणी देणार. आज माझा मूड चांगला आहे, मी त्याला बरोबर 200 ml पाणी देणार. हे सगळं मूडवर डिपेंड आहे आपली शेती. त्याच्यामुळे इथं आपल्याला ऑटोमेशन आणायचं. ऑटोमेशन आणलं की जेवढं पाणी पाहिजे तेवढं दिलं जाणार, साधारण वेळेवर दिलं जाणार. प्रमोद, साधारण 1 एकरला ऑटोमेशनला किती खर्च आहे, असं काही? आता बघा बाकीच्या कंपन्यांचा जो खर्च असतो तो 1.5-2 लाख असतो. आम्ही 35,000 रुपयात तयार केले ते युनिट. अरे वा. का ते पण सांगतो की बाकीच्या कंपन्यांचं जे असते त्याच्यात खूप फीचर्स आहे, 100 फीचर्स आहे. ऍक्च्युअल शेतकऱ्याला लागतात 2 ते 3 दोन. फीचर्स. आम्ही ते निवडले आणि त्या पद्धतीने इक्विपमेंट सो तुम्ही बनवलं. हे मॉडर्न इक्विपमेंट्स पण कसे सेल करता? ऑनलाईन सेल करतात की कसं कनेक्ट करायचं तुम्हाला जर करायचं असेल? हो, आता बऱ्यापैकी जे सेलिंग आहे आमचं ते मेन फार्मवरूनच असतं. कारण हम्म. लोकांना आम्ही पहिला डेमो देतो. त्यांना प्रॉपर त्याचं ट्रेनिंग देतो आणि मग ते इथूनच लगेच ते परचेस करून घेऊन जातात. तर या पद्धतीने सगळं मार्केटिंग आपलं चालतं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता पटकन आपण एका विषयाकडे येऊ, ऑर्गॅनिक फार्मिंग. हो, बरेचसे बरोबर. गैरसमज आहेत. इवन मला जसा या विषयात मला इंटरेस्ट आला, माझी अंडरस्टँडिंग काहीतरी वेगळी होती आणि नंतर मला ती कळली. म्हणून थोडं लार्जर पब्लिकला, यंगस्टर लोकांना ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे नक्की काय? हो. आता ऑर्गॅनिक फार्मिंग इन द सेन्स की ज्या शेतीमध्ये अजिबात केमिकलचा उपयोग केला जात नाही. याच्यामध्ये जे सगळं निसर्गावरती आहे, त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून जी शेती केली जाते ती सेंद्रिय शेती. मग ओके. याच्यामध्ये काय काय येतो झाडपाल्याचा पाला म्हणजे झाडांचा पाला, गाईचं शेण. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये गाईचं शेण आहे. कारण की जे जमिनीतले जीवाणू आहे ते सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपल्या जमिनीसाठी. तर जीवाणूंचं खाद्य आहे एक तर कंपोस्ट आणि शेण. त्या गोष्टी जर त्यांना भेटल्या तर त्याच्यातनं जमिनीची उत्पादकता खूप वाढते. पण त्याच्यामुळे मग ते वाढवण्यासाठी आपल्याला या गोष्टींचा ऑर्गॅनिक उपयोग करायचा आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगचे चॅलेंजेस पण खूप आहेत. जे मला माहिती आहे की बरोबर, यामध्ये तुम्ही जर केमिकल्स वापरले नाही, तर तुमचं प्रोडक्शन पाहिजे तेवढ्या प्रमाणात येणार नाही आणि त्याला पाहिजे तो बरोबर. रंग मिळणार नाही हो, हो, हो. आणि पाहिजे तो भाव मिळत नाही कारण तुमचं व्हॉल्यूम कमी आहे. आणि मग बरोबर. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये तोच ऑर्गॅनिक वस्तू विकायला जातात, तर ती कॉस्टली पडते. कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी बरोबर. घ्यावी लागते. मग याला बॅलन्स काळजी घ्यावी करणं, लागते. कारण बॅलन्स कसं करतात आणि दुसरं म्हणजे त्याची गॅरंटी कशी आहे? माणसाने कसं ओळखायचं की ऑर्गॅनिक वस्तू? बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न होता. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आपण, की जसं आपण म्हणतो की केमिकल पेस्टिसाइड वापरल्यामुळे मालाला जी क्वालिटी येते किंवा शाईन येते.
आता जर तुम्ही कोणत्याही ऑर्गॅनिक शेतीमध्ये गेला किंवा ज्या चांगल्या लोकांनी कधी ऑर्गॅनिक भाजीपाला खाल्लाय त्यांना माहित असेल की ऑर्गॅनिकचा कलर हा डल असतो. आणि जसं तुम्ही म्हणले की याच्यामध्ये मेन जे कारण असतं की उत्पादकता वाढत नाही. आपल्याला खूप उत्पादन घ्यायचंच नाही आम्ही तर म्हणतो. कारण आत्ताचे जे फॅमिली जसं केमिकल दिल्यामुळे कोबीचा गड्डा होतो 1 किलोचा आणि आत्ताची जी मागणी आहे लोकांची ती 400 ते 500 ग्राम गड्ड्याची. म्हणजे आता ऑर्गॅनिकची जे कोबी आहे त्याला खूप मागणी वाढत चालेल. कारण लोकांना ती चव पण जसं तुम्ही म्हणले की ऑर्गॅनिक कशावरून ओळखायचं तर चवीवरून. आणि जसं आपण भाजीपाला शिजवायला टाकला की त्याला जो पहिल्या पावसाचा वास असतो जसा पहिला पाऊस झाला की मातीतनं एक वेगळी म्हणजे वेगळा वास येतो तसा वास त्या भाजीचा आला पाहिजे. खायला एकदम तो भाजीपाला जसं कोबी आपण खाल्ला तर एकदम कोवळं खोबरं कसं खातो त्या पद्धतीने त्याची चव असली पाहिजे. किपिंग क्वालिटी मध्ये एक फरक जाणवतो. म्हणजे आपला भाजीपाला आणला तो जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही कारण फ्रीज मध्ये माल खराब होतो. तुम्ही जर फक्त रूम टेम्परेचरला तो ठेवला तर तो कधी सडत नाही, सुकतो. सुकतो म्हणजे तो ऑर्गॅनिक. कारण त्याला जर परत पाण्याखाली धरलं तर तो लगेच फ्रेश होणार आहे. पण जो केमिकलचा माल जर पाण्याखाली धरला तर त्याची पूर्ण अशी गाळ होऊन तो खाली पडला जातो. तर हे महत्वाचं आहे. याच्याद्वारे तुम्ही ऑर्गॅनिक ओळखू शकता. आणि जसं मी म्हणलो की ऑर्गॅनिक मध्ये पण उत्पादन वाढणार आहे. फक्त त्याची प्रॅक्टिस तुमची जास्त वेळ झाली पाहिजे. म्हणजे जमिनीला एकदा तुमच्या ऑर्गॅनिक खाद्याची सवय लागली की आत्ताही आम्ही एका एकर मधनं जरी म्हणलं प्रोडक्शन तर केमिकल पेक्षा खूप जास्त नाही पण केमिकल एवढं प्रोडक्शन आम्ही आता काढतोय. फक्त त्याला थोडासा वेळ गेला. कारण जमिनीची ऑर्गॅनिक कर्ब किंवा उत्पादकता वाढायला थोडासा वेळ लागतो. पण तुम्ही प्रोडक्शनही चांगल्या पद्धतीने काढू शकता. आणि विक्री जर तुम्ही घरोघरी केली तर पैसे तुम्हाला मिळणार. मार्केटला जर तुम्ही ऑर्गॅनिक माल नेला तर तसंही तुम्हाला रेट मिळणार नाही. त्यामुळे तो खूप महत्वाचा पॉईंट आहे. आणि आता मला वाटतं आपण ज्या विषयावर बोलतो आहे, आय थिंक आपला जो हो, विषयाचा कोर आहे तो भाजीपाला आणि फळच आहे. फळच आहे आणि बरोबर. यामध्ये जे धान्य आहे मिलेट्स, मिलेट्स. कारण धान्य आणि मिलेट्स जनरली घरोघरी देणं किंवा त्याचं जे प्रोडक्शन आहे त्याबद्दल बरोबर. थोडं सांगणार का? कारण की ऑर्गॅनिक मध्ये एक्सपोर्ट पण येतो. बरेचसे लोक आता बरोबर. गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे मिलेट्सवर बरंच मिलेट्सवर एक वेगळी पॉलिसी सेंट्रल काम. गव्हर्नमेंटने डिफाईन केलेली आहे. तर बरोबर. मिलेट्सचं मार्केटिंग ओके हो. आणि एक्सपोर्ट हो. याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? आता बरोबर आहे कसं आहे ना की धान्यांना वगैरे जे आपण म्हणतो की गव्हर्नमेंटने पण खूप चांगला सपोर्ट केला त्यामध्ये मिलेट्स हे तृणधान्यांचं वर्ष आपण म्हणतो. तर याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट हा आहे की तुम्ही जर तुमचे एकदा ग्राहक तयार केले ना तर तुम्ही त्याचे मिलेट्सही तुम्ही विकू शकता, सगळ्या प्रकारचे धान्य विकू शकता सगळं. काय मिलेटचं फक्त हे आत्ता आले. आम्ही 22 वर्षापासून हे सगळं विकतोय. मग आम्हाला असं कोणत्या गोष्टीला वाटलं नाही की या धान्याला खूप रेट मिळावा या धान्याला नाही. ग्राहक जर तुमचा तयार असेल ना तो भाजीचा असू द्या. तो तुमच्याकडून धान्यही घेणार आहे, मिलेट्सही घेणार आहे, फळही घेणार आहे, गाईचं दूधही घेणार आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याकडून घेणार आहे. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला एक बेस तयार करावा लागणार ग्राहकांचा. तो भाजीपाला घेईल. भाजीपाला मी एवढ्यासाठी म्हणतोय की भाजीपाला ही रोजची गोष्ट आहे. हम्म. धान्य, मिलेट्स हे आपण महिन्यातनं एकदा जरी भरलं तरी आपल्याला ते महिनाभर जाऊ शकतं. पण भाजीपाला रोजची गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला ग्राहक खूप लवकर मिळू शकतात आणि ते तुम्हाला टिकवता येऊ शकतात. बाकी बरोबर आहे आता खूप आपले जे शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती करतात धान्य पिकं वगैरे त्यांना तर चांगले रेट मिळाले पाहिजे ज्याच्यामुळे ग्राहकांना थोडस त्याचं अवेअरनेस आलं पाहिजे की मिलेटचे फायदे काय आहे. त्याच्यानंतर त्याच्यातनं काय काय तुम्हाला कोणते न्यूट्रिशन मिळू शकतात. आता हे आम्ही ऑलरेडी ग्राहकांना सांगतो. जसं आम्ही कोणतंही प्रॉडक्ट तयार करायचं झालं तर पहिलं त्यांना ग्राहकांना त्यांची पूर्ण माहिती देतो. काही काहीच्या रेसिपी आम्ही देतो स्वतः. कारण ते आम्हाला पहिलं खाऊन बघावं लागतं याचे काय फायदे आहे. याच्यामुळे आपला दवाखान्याचा किती खर्च कमी होऊ शकतो. तर त्या पद्धतीने थोडंसं आपल्याला काम करावं लागतं. एक्सपोर्ट बद्दल थोडंसं सांगणार का? हो. आता एक्सपोर्टचा आता असा आमचा अनुभव आहे की आम्ही ऑलरेडी सगळं एक्सपोर्ट करायचो. पण एक्सपोर्ट पेक्षा डोमेस्टिकचं मार्केट खूप चांगलं आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे कदाचित ते चुकीचं असू शकतं किंवा दुसऱ्यांना वाटू शकतं की नाही एक्सपोर्टचं पण. पण आमच्या म्हणण्याप्रमाणे कसं की आम्ही एक्सपोर्ट केलेलं होतं. तसं आम्ही एक्सपोर्ट करताना भाजीपाला वगैरे जो केला होता त्याचे बाहेरचे जे रेट आहे आणि जे आपल्या ऍक्च्युअल डोमेस्टिकचे रेट आहे खूप तफावत आहे. म्हणजे बाहेरचे रेट ऍक्च्युअली कमी. म्हणजे तो ठीक आहे गोष्ट की तुम्ही एक्सपोर्ट करणारे कोण बघता की जे मेन माणसं असतात मधले त्यांना ते खूप रेट चांगले मिळतील. पण आजचा जो आपला शेतकरी जो एक्सपोर्ट करतोय त्याला रेट काही मिळत नाही. परत त्याला एकतर एका साईजचे
त्याच्यानंतर आम्हाला याच ग्रॅम मध्ये ते भाजीपाला पाहिजे, हे शक्य ग्रेडिंग नाही. ग्रेडिंग कारण खूप हे सगळे महत्वाचं. नॅचरल प्रॉडक्ट आहे. क्वालिटी खूप आणि ग्रेडिंग. ग्रेडिंग मॅटर करते आणि याच्यामध्ये तुमचा 50% माल खराब होतो. त्यापेक्षा जर तुम्ही डॉमेस्टिकला ट्राय केलं, डॉमेस्टिकला ही काही सगळी भानगड नाही की हा साईज पाहिजे, हा कोणी शेतकऱ्या ग्राहक असं म्हणत नाही की मला 20 ग्रामचे सगळे बटाटे द्या. ते म्हणतात आम्हाला कोणतेही बटाटे चालेल, फक्त आम्हाला ते सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आणि क्वालिटीचे पाहिजे. झालं. जर असं जर मार्केट तुम्हाला मिळत अजून असेल आणि अजून तरी डॉमेस्टिक पेक्षा जर अजून तरी मार्केटमध्ये असं काय आलंय का, जसं आपण प्रोडक्ट घ्यायला जातो तर त्यात आयएसओ लिहिलं असतं. ओके, हो हो आयएसओ हो हो आयएसओ असलं की ते क्वालिटी प्रोडक्ट आहे. अजून आपल्या क्वालिटी प्रॉडक्ट. भाजीपाल्यांमध्ये असं काही आलेलं नाहीये. कुठलं प्रमाण असं काही निश्चित नाहीये हो, की हे सेंद्रियच असं आहे, हे निश्चित गव्हर्नमेंटने नाहीये. स्टॅम्प केलं आहे, की तसं ते करणंही मुश्किल आहे. कारण की ओपन मार्केट आहे आणि बरोबर. भाजीपाल्याची शेल्फ लाईफ खूप कमी आहे. दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज. खूप कमी. बिगेस्ट चॅलेंज सगळ्यात मोठं तेच प्रॉब्लेम आहे. थँक्यू प्रमोद. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गाईड हो केलेलं आहे आमच्या तरुण उद्योजकांना. हो. जाता जाता एक शेवटचा संदेश किंवा मेसेज तुम्हाला जर यंग पिढीला द्यायचा असेल, की ते या फार्मिंगकडे ऍज अ बिझनेस म्हणून बघत असणार, ऍज अ ऑप्शन. बिझनेस. ओके, बिझनेस म्हणून की बरोबर. त्यांच्याकडे उद्या 10-20 हो जण हो, कामाला नक्की. मिळेल किंवा त्यांचा टर्नओव्हर त्यांना बरोबर. 20-25 करोड न्यायचा आहे. ओके, किंवा त्यांना बरोबर. फार्मर प्रोड्युसर कंपनीज एस्टॅब्लिश करायच्या आहेत. त्यांना तुम्ही काय मेसेज देणार? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या इथं मेन जो बिझनेस आहे तो आपला शेतीच होता. पण जसं सगळं फर्टिलायझर वगैरे खूप खूप वाढत गेलं किंवा जशी हरित क्रांती झाली, लोकांना प्रोडक्शनची खूप वाढलं किंवा प्रोडक्शन झालं पाहिजे म्हणजे खूप चांगले पैसे मिळतील. या भानगडीमुळे सगळा प्रॉब्लेम आला. त्याच्यामुळे नवीन पिढीने आता प्रोडक्शनच्या न भानगडीत पडता आपल्याला किती चांगल्या प्रकारे भाजीपाला, फळधान्य पिकवता येऊ शकतात सेंद्रिय पद्धतीने, ती विकता येऊ शकतात आणि याच्यातनं तुम्हाला पैसे नक्कीच मिळणार. जर तुम्ही चांगलं काम करताय तर पैसे मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू तुम्हाला येणार नाहीये. त्याच्यामुळे आता आम्ही देखील वर्षाला 8-10 लाख रुपये कमवतो. म्हणजे असे काही कमी पैसे नाही. जे तुमच्या इंजिनियरचा जो पगार आणि नो असतो टॅक्स. त्याच्यापेक्षा आम्ही नक्कीच जास्त पैसे आणि नो हो. टॅक्स. त्याच्यामुळं हो, नो टॅक्स. त्याला कोणत्याही गव्हर्नमेंटचे काही टॅक्स वगैरे, आयटीआर किंवा असलं काही संबंध नाहीये. त्याच्यामुळं या पद्धतीचं काम खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. याच्यामध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी, आणि यामध्ये स्पर्धा काहीच नाही. कारण खूप लोकांना यामध्ये यायचं नाही. त्यामुळे जर आता तुम्ही यामध्ये आले, तर तुमचं भविष्य खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं. याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंगमध्ये खूप अपॉर्च्युनिटी आहे. शेतीमध्ये, इक्विपमेंट्स मध्ये. त्याच्यामुळे खूप लोकांनी यामध्ये यावं. स्वतःचं करिअर करण्याचा यामध्ये विचार करावा आणि शेतीमध्ये खूप चांगल्या संधी चा फायदा घेऊन यामध्ये शेतकऱ्यालाही पुढे एक न्यावं आणि स्वतःही पुढे जावं. एक थोडा सिक्रेट क्वेश्चन विचारतो. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे हो, हो. आणि अ, ओके. ज्यामध्ये कॅपिटल अप्रिसिएशन जे आहे, फार्मिंगमध्ये जी लँड आपण बरोबर. घेतो, त्या लँडमध्ये जे हो. फार्मिंगचं जे लँडचं जे अप्रिसिएशन होतं, तर बरोबर. तुम्ही त्याच्याकडे कसं बघतात, की 10 वर्षापूर्वी तुमच्या लँडची किंमत ही होती. आता तुम्ही फार्मिंग करताय, बरोबर. तुम्हाला उत्पन्न पण मिळतंय, पण कदाचित 10 हो. वर्षामध्ये तुमच्या लँडची किंमत 1 लाखाच्या ऐवजी आज 10 लाख झाली. 10 पट झाली. तर बरोबर. कॅपिटल अप्रिसिएशन जे बरोबर. आहे, लँड अप्रिसिएशन, याच्याकडे कधी तुम्ही फार्मिंग करताना कधी तुमच्या मनात विचार येतो का? ठीक आहे, आपण सस्टेन करूया. मे बी 15 वर्षाने, 20 वर्षाने आपल्याला लँडमध्ये तरी चांगला पैसा मिळतच जाईल. म्हणजे ग्रोथ तिकडे आहेच इनडायरेक्टली. हो, हो. हो, हो. ऍक्च्युली कसं आहे ना, आता आम्ही जे लँड अप्रिशिएशन म्हणतो त्याच्यात आमचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही भाजीपाला करणार आहे, भाजीपाला तर तुम्ही ग्राहकांना देणार आहे. त्यांच्यातनं जे खूप ग्राहक आता आमचे असे आहे की ज्यांचं मेडिकलचा 5-5, 10-10 लाख रुपये खर्च झाला. हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की पैसे हे जमीन आहे म्हणल्यावर पैसे मिळणार तुम्हाला, त्याविषयी काही प्रॉब्लेम नाही. काही वर्षांनी त्याची व्हॅल्यू वाढणारच आहे. पण तुम्ही त्याच्यावर काय करताय आणि म्हणजे जे तुम्ही करसान जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट करसान त्याची पण तुम्हाला किती व्हॅल्यू करता येईल. आणि मेन आम्ही असं म्हणतो की सोशल, म्हणजे की याला सोशल टच याच्यासाठी पाहिजे की तुम्हाला जमिनीवर राहता येतं. नाहीतर जर फक्त पैशाच्या गोष्टी असत्या तर तुम्ही कदाचित मग बाकीच्या ऑप्शनला तुम्ही नाही. चूज करताना की हा आता जमिनीचा आपल्याला एवढा पैसा आहे, मग फुकट आपण हे करू ते करू. पण इथं काय तुम्हाला रोज कष्ट करून जर पैसा मिळत असेल तर त्याचं एक काय म्हणतो समाधानच वेगळं आहे किंवा आनंदच वेगळा आहे.
त्याच्यात आता लोकांना खूप गरज आहे त्याच्यामुळे या पद्धतीने नक्की थोडासा नक्की. विचार केला खूप होता. खूप छान वाटलं प्रमोद. ऍक्च्युली तुम्ही मला हो वाटतं हो आता तुम्ही फार्म मध्येच बसलेले आहात. हो बरोबर. माझ्या ऑफिस पेक्षा चांगला लाईट तुमच्या इथे दिसतोय मला. हो आता आता फार्म मध्येच आहे. व्हेरी गुड. सकाळचं बरोबर सुरुवात झाली सगळी शेतीला या त्याच्यामुळे. या पूर्ण कॉलमध्ये मी जर याला समअप करू तर 4-5 गोष्टी ज्या मला जाणवल्या, प्रकर्षाने जाणवल्या, त्यामध्ये एक आहे की ऍज अ शेतकरी म्हणून तुम्ही समाधानी असणं, तुम्ही बरोबर हेल्दी असणं, त्याच्यानंतर हो एक तणावपूर्ण जर तुम्हाला जगायचं आहे, या जर तुमच्या बेसिक गरजा असतील, तर तुम्ही नक्की शेतीकडे बरोबर वळू शकतात. आणि शेवटी मेहनत तर आहे. मेहनत तर आहे. मेहनत बरोबर तुम्ही आयटी मध्ये काम करा किंवा तुम्ही फिजिकली जर काही ऍक्टिव्हिटीज करत आहात, तर त्यामध्ये पण तुम्हाला मेहनत तर आहे. तर मेहनतीला पर्याय नाहीये. बरोबर परंतु पर्याय अजून नाही. ज्या 2 गोष्टी फार्मिंगच्या दृष्टीने वाटल्या, एक म्हणजे क्वालिटी. प्रोडक्शन पेक्षा तुम्ही जर क्वालिटीवर फोकस केला आणि दुसरं म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याला जर एक टेक्नॉलॉजीची जोड मिळाली, जी काळाची बरोबर गरज आहे, इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी. गरज आहे तर तुम्ही टेक्नॉलॉजी नक्की शेतीमध्ये करिअर करू शकतात. आणि करू जर शकतो. तुम्हाला शेतीमध्ये काही कन्सल्टन्सीची गरज आहे, काही गायडन्सची गरज आहे, तर तुम्ही नक्की प्रमोद यांना कनेक्ट करू शकतात. प्रमोद, तुमच्या वेबसाईटचं नाव काय आहे? वेबसाईट आमची abhinavfarmers.club म्हणून वेबसाईट आहे आमची. त्याच्यावर तुम्ही एकदा पाहू शकता. त्याच्यावर ऑलमोस्ट सगळी माहिती दिलेली आहे. काही वाटलं तरी आम्ही तुमच्या सोबत नक्कीच राहणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आम्हाला परफेक्ट. कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. परफेक्ट. थँक यू प्रमोद. थँक यू फॉर जॉइनिंग द कॉल. आणि तुम्ही पण असे शेतकऱ्यांसाठी आता जे कार्यक्रम घेता किंवा नवीन उद्योजकांसाठी ते पण खूप चांगली गोष्ट आहे. याच्यातनं नक्की म्हणजे जर शेतीला काही लोक वळाली तर आम्हाला खूप त्याचा आनंद होईल आणि त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो मी. धन्यवाद. नक्की. नक्की. थँक यू. ओके.